नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी आणि विषय आहे अर्थशास्त्र. तर या अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक प्रकरणाला किती मार्क आहेत याचा पहिल्यांदा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतरनं प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहणार आहोत. बोर्ड प्रश्नपत्रिकेचा. त्यानंतरनं बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आपण आणि मग त्यातील कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात याचा आपण अंदाज घेणार आहोत. पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. याला एकूण 10 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. पैकी 7 मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रकरण 2 आहे उपयोगिता विश्लेषण. एकूण 10 मार्काचे प्रश्न असणार आहेत. पैकी 7 मार्काचे प्रश्न सोडवायचे. प्रकरण 3 आणि प्रकरण 3 म्हणजे मागणीचे विश्लेषण आणि मागणीची लवचिकता. या दोन्ही प्रकरणांना म्हणजे मागणीचे विश्लेषणाला एकूण 12 मार्क, पैकी आपल्याला 8 मार्काचे प्रश्न सोडवायचे आणि मागणीची लवचिकता याला एकूण 12 मार्क आणि 8 मार्काचे प्रश्न सोडवणार आहेत आपण. जर दोन्हींचा एकत्र विचार केला तर 24 मार्कांचे प्रश्न असणार आहेत आणि 16 मार्कांचा आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. प्रकरण 4 जे आहे पुरवठा विश्लेषण. याला एकूण 10 मार्क आहेत. पैकी 7 मार्काचे प्रश्न सोडवायचे. प्रकरण 5 बाजाराचे प्रकार. एकूण 10 मार्काचे प्रश्न विचारणार. पैकी 7 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रकरण 6 निर्देशांक. याला एकूण 11 मार्क आहेत. पैकी 8 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. प्रकरण 7 जे आहे राष्ट्रीय उत्पन्न. याला एकूण 12 मार्क आहेत. पैकी 8 मार्काचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. एकूण 12 मार्क आहेत. पैकी 8 मार्काचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. याला एकूण 11 मार्क आहेत. पैकी 8 मार्काचे प्रश्न सोडवणार आहोत. आणि प्रकरण शेवटचं 10वं प्रकरण जे आहे भारताचा विदेशी व्यापार. याला एकूण 6 मार्क आहेत. पैकी 4 मार्काचे प्रश्न सोडवणार आहेत. परीक्षेला तुमची परीक्षा पुढच्या शनिवारी आहे. तर तुम्हाला मी एक सांगेल, पहिल्यांदा सगळे 12 मार्काचे प्रश्न जे मार्क आहेत 12 मार्काची प्रकरणं यांचा पहिला अभ्यास करा. म्हणजे मागणी विश्लेषण आणि लवचिकता याला मी इम्पॉर्टंट म्हणते खूप. याच्यावर दीर्घोत्तरी प्रश्न असतोच. आणि त्यानंतरनं राष्ट्रीय उत्पन्न आणि भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार यालाही व्हेरी इम्पॉर्टंट म्हणते मी. यातला एक दीर्घोत्तरी प्रश्न असतो, कारण तुम्हाला दीर्घोत्तरीमध्ये 3 दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहेत. पैकी तुम्हाला 2 दीर्घोत्तरी प्रश्न सोडवायचे. म्हणजे तिसरं प्रकरण आणि 7वं 8वं यापैकी 3 प्रश्न विचारले जातील. पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर मग हे दोन्ही तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. प्रकरण 3 आणि प्रकरण 7-8 याचा आत्ताच चांगला अभ्यास करायचा आहे. जरी पुढच्या शनिवारी परीक्षा असली तरी आत्ता हे दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे प्रश्न शेवटचा 16 मार्कांचा आपल्याला तयारी करायची आहे. आता आपण याचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघूया. बोर्ड प्रश्नपत्रिकेचा आराखडा. आपल्या जी शनिवारी परीक्षा 19 तारखेला आहे अर्थशास्त्राची, त्या बोर्ड प्रश्नपत्रिकेचा आराखडा. प्रश्न पहिला 20 मार्काला असणार आहे. या ते मध्ये कोणतेही तुम्हाला 4 पर्याय विचारले जाणार आहेत. मग त्यातला योग्य पर्याय निवडा 5 गुणांना असेल. सहसंबंध पूर्ण करा 5 गुणांना. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा 5 गुणांना. विसंगत शब्द ओळखा 5 गुणांना. खालील विधाने पूर्ण करा 5 गुणांना. चुकीची जोडी शोधा 5 गुणांना. विधाने तर्क प्रश्न 5 गुणांना. आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा. यापैकी कोणतेही 4 20 मार्काला असणार आहे. 20 मार्क तुमच्या स्कोरिंगचे आहेत. हे तुम्हाला 20 मार्क मिळालेच पाहिजेत, तर आपलं स्कोरिंग हे व्यवस्थित आपण स्कोरिंगपर्यंत पोहोचू शकणार आहे. आता पुढचं बघतो आपण प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुम्हाला संकल्पना विचारणार आहेत, म्हणजे तुम्हाला उदाहरण देणार आहेत. मग तुम्ही ती संकल्पना शोधून ती स्पष्ट करायची. 5 संकल्पना असतील. पैकी 3 संकल्पना सोडवायच्यात. एकूण 6 गुणांना प्रश्न तुम्हाला तो दिला जाणार आहे. त्यातला प्रश्न दुसऱ्यातला फरक स्पष्ट करा. 5 फरक असणार आहेत. पैकी 3 फरक सोडवायचे आहेत. एका फरकाला 2 मार्क, असे 6 मार्काचा तुम्हाला फरक सोडवायचा आहे. प्रत्येक फरकाला 2 मार्क, असे 3 फरक लिहायचेच आहेत. इथेही 3 संज्ञा संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 5 प्रश्न असतील. पैकी 3 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. याला 12 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. पुढे प्रश्न 4
खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते स्पष्ट करा. 5 पैकी 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे. एका प्रश्नाला 4 मार्काचे 12 मार्काचा प्रश्न. पण इथे पहिलं नीट समजून घ्या. विधानाशी तुम्ही सहमत असाल तर पूर्ण वाक्यात लिहा की या विधानाशी मी सहमत आहे. ते विधान बरोबर, चूक, योग्य, अयोग्य असं लिहू नका. तर काय लिहायचं स्पष्ट की या विधानाशी मी सहमत आहे. सहमत नसाल तर या विधानाशी मी सहमत नाही. हे वाक्य जसं आहे तसंच लिहायचंय. म्हणजे सहमत असाल तर होय म्हणा, सहमत नसाल तर नाही म्हणा. परंतु असहमत आहे, चूक आहे, अयोग्य आहे असं लिहू नका. जे आहे तेच लिहा आणि त्याची कारणं लिहायची. तुम्हाला एका कारणाला असं एकूण तुम्हाला 4 कारणं लिहायची. कारण एका प्रश्नाला 4 मार्क आहेत, असे 12 मार्काचे प्रश्न आहेत. आता प्रश्न 5वा बघा. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता काही प्रश्न तक्त्यावर असतील, काही प्रश्न आकृतीवर असतील आणि काही प्रश्न उतार्यावर असतील. म्हणजे 3 प्रश्न तक्त्यावर एक, आकृतीवर एक आणि उतार्यावर एक. कोणतेही तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे, त्याला 8 गुण आहेत. आणि शेवटचा प्रश्न 6वा जो आहे, सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे. एकाला तुम्हाला 8 गुण आहेत, म्हणजे 16 गुणांचा तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला इथे अर्धा तास लागणार आहे. प्रश्न दुसऱ्याला अर्धा तास, तिसऱ्याला अर्धा तास, 1 तास झाला इथे. चौथ्याला अर्धा तास, 5व्याला अर्धा तास, 2 तास झाले. प्रश्न 6व्याला 1 तास लागणार आहे, 3 तास. आणि तुम्हाला अर्धा तास वाढून मिळालेला आहे. प्रश्न पहिल्याला तुम्हाला 20 मिनिटं द्या आणि राहिलेला 10 मिनिटं पेपर तुम्ही चेक करा की सगळे लिहिलेत की नाही लिहिलेत. आपण प्रत्येक प्रश्नाला अर्धा तास द्या आणि शेवटच्या प्रश्नाला मात्र तुम्हाला इथे 1 तास दिला पाहिजे, कारण हा 16 मार्कांचा प्रश्न आहे आणि स्कोरिंगचा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेचा आराखडा कळाला असेल तर आपण प्रश्नपत्रिकाच पाहूया. आत्ता सप्टेंबर महिन्यात झालेली सप्लिमेंटरी एक्झाम सूचना पाहायच्या आहेत. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. सगळे प्रश्न सोडवायचे. आवश्यक ठिकाणी कोष्टके, आकृत्या काढायच्या, पेन्सिलनेच आकृत्या काढायच्यात. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात, म्हणजे उजव्या बाजूचे अंक या बाजूचे आणि डाव्या बाजूचे तुम्हाला हे प्रश्नांचे गुण दर्शवितात. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. सर्व मुख्य म्हणजे प्रश्न पहिला ते प्रश्न 6 पर्यंत सगळे प्रश्न नवीन पानावर लिहायचे. आता प्रश्न पहिल्यामध्ये खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. तुम्हाला इथे पर्याय जो दिलेला असतो ना, अ, ब, क, तुम्हाला असंच लिहायचं आहे. इथे पर्याय ह्याची अ, ब, कतलं बघू नका. तर पर्याय अ, ब, क बरोबर आहे, अ, ब बरोबर आहे का फक्त अ बरोबर आहे का वरीलपैकी नाही. तर तुम्हाला इथे 1, 2, 3, 4 हे तुम्हाला इथे लिहायचं आहे उत्तरामध्ये. यातलं एक तुम्हाला परफेक्ट निवडायचं आहे. आणि कसं लिहिणार आहे, पहिलं वाक्य लिहिणार आहे. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे पर्याय. समजा अ ब क असेल तर 1 अ ब क असं लिहायचं आहे. असे तुम्हाला 5 इथे पर्याय निवडा प्रश्न दिलेले आहेत. 3, 4, 5. आणि नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा 5 मार्काला. सूक्ष्म अर्थशास्त्र, झाड, स्थूल अर्थशास्त्र आणि पुढे तुम्हाला चौकोनातला शब्द ओळखायचा आहे. याला 1 मार्क आहे, एकाला 1 मार्क. फक्त शब्दाला तुम्हाला 1 मार्क आहे. ह्याचं स्कोरिंग सोडू नका, अभ्यास करा आणि ह्याचे पूर्ण मार्क मिळवा. एका शब्दाला 1 मार्क फार म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथे मार्कांची कमाई होणार आहे. आता तिसरा प्रश्न आहे, खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. म्हणजे एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूंची वाढविणारी उपयोगिता, याला काय म्हणतो आपण. त्याला एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याला तुम्हाला पुन्हा ह्या प्रश्नाला 5 मार्क आहेत. तुम्हाला याचे स्कोरिंग होणार आहे. वेळ कमी लागतो आणि मार्क जास्त मिळतात. ड आहे, खालील विधाने पूर्ण करून विधाने पुन्हा लिहा. विधाने पुन्हा लिहा हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला 1 गुण आहे, 5 गुणांचा प्रश्न आहे. इथे कसं लिहिणार आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता मग जे उत्तर असेल ते पुढे लिहायचं आहे. मग वाढते का घटते का स्थिर राहते का शून्य असते ते पुढे लिहायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. वाक्य लिहून मग उत्तर लिहून अंडरलाईन करायचं आहे. असे तुम्हाला अ ब कडे 20 मार्काला प्रश्न आहेत. प्रत्येकाला 5 मार्क आहेत. आता पुढचा प्रश्न आपण बघूया, दुसरा प्रश्न. त्यामध्ये खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. याला तुम्हाला कोणत्याही 3 लिहायच्यात, 5 पैकी 3 लिहायच्यात. आणि याला तुम्हाला एकाला 2 मार्काचे 6 मार्क आहेत.
अ ला 6 आणि ब ला 6. इथे काय दिलंय, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. याला काय म्हणतात ते तुम्हाला संकल्पना ओळखून स्पष्ट करायची. तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. यातलं ब आहे, खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा. तुम्हाला एकूण 5 फरक विचारलेत, पैकी तुम्हाला 3 फरक लिहायचे आहेत. एका फरकाला 2 मार्क आहेत आणि मार्क आहेत त्याला 6. 2 जरी मार्क असतील 2 मुद्द्यांना तरी 2 मुद्दे एक्स्ट्रा लिहायचे. फरकामध्ये 4च मुद्दे लिहायचे म्हणजे 2 मार्क मिळवणं सोपं जाणार आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 3. त्यामध्ये पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा लिहा, किंवा तुम्हाला आणखी 4 प्रश्न, त्यामध्ये तुम्ही प्रश्न निवडून घेऊ शकता. 12 मार्काला हा प्रश्न आहे, म्हणजे हा स्कोरिंगचा प्रश्न आहे. एकूण तुम्हाला 5 प्रश्न असतात, पैकी तुम्हाला कोणतेही, तुम्हाला इथे किती सोडवायचे, 5 पैकी 3 सोडवायचे प्रश्न. एका प्रश्नाला 4 मार्क. चौथा प्रश्न आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करा. इथे सहमत असाल तर होय म्हणा, सहमत नसाल तर नाही म्हणा. तुम्हाला एकाला 4 मार्क आहेत. 12 मार्काचा स्कोरिंगचा प्रश्न आहे. कसं लिहिणार आहे, पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. मग या विधानाशी तुम्ही सहमत असेल तर काय लिहिणार आहे, या विधानाशी मी सहमत आहे, आणि मग त्याची कारणं लिहायची आहेत. 4 मार्कांना 4 कारणांच्या ऐवजी कमीत कमी 5 ते 6 कारणं लिहायची आणि 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे. प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता, उतारा, अभ्यासून, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 2. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची तुम्हाला. फक्त प्रश्न कोणतेही 2 सोडवायचे. जेवढे प्रश्न आहेत 1, 2, 3, 4 हे सगळे प्रश्न म्हणजे 8 मार्काला प्रश्न. याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. असे 4 गुण एका प्रश्नाला आणि 4 गुण दुसऱ्या प्रश्नाला. 3 प्रश्न विचारलेले असतील, पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. ही झाली तक्ता झाला हा, ही झाली आकृती आणि हा झाला उतारा. तुम्हाला सांगितलं मी, 1 तक्ता असेल, 1 आकृती असेल आणि 1 उतारा असेल. असं तुम्हाला 12 मार्कांचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, दीर्घोत्तरी, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. एकाला 8 मार्क, 16 मार्कांचा प्रश्न आहे. तुम्ही जेवढं लिहाल तेवढंच कमी असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित सखोल स्पष्टीकरणात्मक उत्तरं लिहा, मुद्देसूद लिहा, काहीतरी अवांतर लिहू नका. याचं स्कोरिंग झाल्यानंतर आपल्याला, कारण हे विषय जे आहेत SP, OC, अकाउंट, इको, हे सगळे विषय तुमचे स्कोरिंगचे आहेत. त्यामुळे या विषयांकडे आपल्याला स्कोरिंग म्हणूनच बघायचं असतं. तर तुम्हाला आज आपल्याला घटकनिहाय योगदान, प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि बोर्डाची झालेली प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली असेलच. तर पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे प्रश्न, आकृत्या, स्पष्टीकरण हे तुम्हाला मी सांगणार आहे. धन्यवाद.